भाजपाने 150च्या वर जागा लढल्यास भाजपाला फायदा. भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणातील निरीक्षण 2 ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपाच्या जागांवर परिणाम होणार नसल्याचाही सर्वेक्षणात निष्कर्ष. आगामी निवडणुकीत भाजपा मुंबईत तर शिवसेना ठाण्यात मोठा भाऊ असणार. सूत्रांची माहिती. मुंबईत भाजपाच्या नगरसेवकांची जास्त संख्या असल्याने भाजपा अधिक जागा घेणार असल्याची माहिती. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेची आज पत्रकार परिषद. उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीच्या वक्तव्यावर काय बोलणार याकडे लक्ष. इगतपुरी ते आमणे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा उद्यापासून वाहतुकीसाठी होणार खुला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण. सोलापुरात विवाहितेची आत्महत्या. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप. पतीला अटक तर सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. धनंजय मुंडेंवरील आरोपांप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची चौकशी होणार. मुंबई लाचलुचपत विभागाकडून अंजली दमानी यांना चौकशीबाबत पत्र. सर्व पुरावे सादर करणार दमानिया यांची माहिती. राज्य सरकारकडून वारकऱ्यांची निराशा. पालख्यांचं 20,000 रुपये अनुदान यंदा नाही. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं अनुदान. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5ही टोल माफ. 2029 पर्यंत टोल माफीचा कालावधी वाढवला. स्कूल बस आणि एसटीलाही सवलत. सरकारचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवमतदारांची मतदानाची संधी हुकण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीतीलच मतदार यादी वापरण्याची चिंता. सूत्रांची माहिती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं उंचावला आयपीएल 2025चा चषक. अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर 6 धावा राखत दणदणीत विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.